काढून देऊ शकतो त्यांना. काल सांगितले माहिती आहे ना तुम्हाला. त्यामुळं एक निष्ठेने शिकायचं, कोणतीही चूक करायची नाही, अजिबात चूक करायची नाही. ऐका भाऊ महाराज वर, अजिबात कोणतीही चूक करायची नाही, हलगर्जीपणा अजिबात करायचं नाही. आणि अन्नदान, अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. टाइम, वेळ, वेळाचं महत्व हे फक्त सगळ्यांनी माहीत आहे. वेळाचं महत्व हे सगळ्यांनी माहीत आहे, पण एका घासाचं महत्व फक्त एका उपाशी माणसालाच माहीत आहे. त्यामुळं अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. आपण जर समजा आपल्याला 10 पोती गहू झालं किंवा बाजरी झाली किंवा ज्वारी झाली, त्यातलं एक पोत आपण ज्ञानांकुर वारकरी शिक्षण संस्थेला शिदा दिला तर त्याचा 9 पोत्याचा उद्धार होतो, 9 पोत्याचा उद्धार होतो आणि देव आपल्याला काहीच कमी पडून देत नाही. त्यामुळं अन्नदान पण एक श्रेष्ठ दान आहे. आणि आमचे राजे म्हणायचे, राजे मावळ्यांना सांगायचे, पहिल्यांदा राष्ट्र, मग गुरु, मग आई वडील आणि मग देव. आपण आपल्याकडे लक्ष न देता पहिल्यांदा राष्ट्राकडे लक्ष द्यायचं. शिवाजी मला सांगायचे आपले, कारण की आपल्या भूमीवर खूप प्रेम असलं पाहिजे, आपल्या भूमीवर खूप प्रेम असलं पाहिजे. आपण जर आपल्या भूमीवर प्रेम ठेवलं का आपल्याला भूमी पण सुखात ठेवची, काहीच कमी पडून देत नाही. त्यामुळं आपल्या भूमीवर आपलं प्रेम असलं पाहिजे आणि आपल्या आई वडिलांवर तर असलंच पाहिजे. अहो आई म्हणजे आपल्याला आई आपल्याला मायेची सावली देते, आई आपल्याला माया देते आणि बाप आपल्याला सावली देतो. सांगा मी तर माझं माझ्या वडिलांचं सांगायचं झालं, आम्ही गावात दिसलो ना कुठल्या चौकात, आम्हाला कोण बापलेक म्हणतच नाही, खांद्यावर टाकूनच असते हात. मित्राप्रमाणेच राहिलं पाहिजे. ते पण आपण पोरं टॉर्चर होतात ना तशी, लक्ष द्या, पोरं टॉर्चर होते तशी मित्र पण आपल्या वडिलांबरोबर मित्राप्रमाणेच राहिलं पाहिजे. आपण आपलं काय गोष्ट असेल ते खरं बोललं पाहिजे, शेअर केलं पाहिजे. त्यांच्या गोष्टी त्या आपल्याला शेअर केल्या, माझे पप्पा करतेच, मी त्यांचं करतो ते आम्हाला करतेच. तसं एकजुटीने राहिलं पाहिजे. आणि आपण पण आईला घरात मदत केली पाहिजे. आता यातले काही जण राहतील, काही जण घरी जातील 10 दिवसाचं शिबिर झाल्यावर. आपण आपले वागणूक आपण काय शिकलो ते आपण घरी दाखवायचं. आपण गेल्या आई वडिलांच्या पाया पडायचं, सकाळी दररोज तुळशीला पाणी घालायचं. आपली वागणूक इथं आपण जेवढं शिकलंय ना ते वागणूक आपण घरी दाखवायची. त्यामुळं आई वडिलांची सेवा करा, गुरूंची सेवा करा, देवाची तर करा. नामस्मरण सारखं एक पण सप्ताह चुकवत नाही गावातला, 7 दिवस ननकून जेवायचं घरी यायचं झोपायचं. त्यामुळं आपण कुठल्याच गोष्टीकडे हलगर्जी करायचं नाही, देवाकडे पण करायचं नाही, कशावर पण करायचं नाही. मला इथं उभं करण्याची संधी दिली आमचे ज्ञानांकुर वारकरी शिक्षण संस्था गुरुवर्य सुनील महाराज यादव असतील, आकाश महाराज असतील, अभिजित महाराज असतील, संकेत महाराज असतील आणि माझे आलेले गावातली चांबळीतली सगळं मंडळी. खरं म्हणजे सकाळी मेन कोणाचं लागलं माहिती आहे का तुम्हाला, ही आमचे आई वडील सगळे लेट आले पण थेट काम केलं आमचे आचार्य काका. इतक्या स्पीडमध्ये स्वयंपाक बनवलाय का नाही त्यांनी. काल किती वेळ लागला पोरांना आपल्याला, 12 वाजता आलेले कालच्या अन्नदाते, किती वेळ लागला आपल्याला, हे 1-1.5 तासातच काम केलं यांनी. आणि आपले श्रीराम यूट्यूब चॅनलवाले त्यांचं तर सहकार्य आपल्याला लाभलेच, त्यांचं पण यूट्यूब चॅनल आहे. सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, बरोबर असे त्यांनी सहकार्य करा. आणि एक खरं सांगायचं झालं तर मी इथं कोणामुळे आले माहिती का, कोणामुळे मी तुम्हाला स्टार्टिंगपासून माझा ही सांगतो. मला शाळेचा पण नाद लय होता, भयान शाळेचा नाद होता मला. शाळा माझ्याकडे लय नाद होता. पण चांदे महाराज म्हणून आमच्याकडे येतात, हनुमान चांदे म्हणून, त्याने मला भजनाला बोलून आणलं. पण टिकवून ठेवलं ही मंडळी दिसते ना बसलेली, ह्याने मला खरं टिकवून ठेवलं. मी असा होतो घरातनं हालतच नव्हतो, बाहेर मंदिरापाशी बसायला पोरांच्यात पण बसायला जात नव्हतो, इतका अभ्यास करायचो, इंडियाच्या परीक्षा देणार होतो. पण मला या संप्रदायात ओढून आणलं की मी 2-4 दिवस आलो की मला जाऊचं वाटलं नाही. आणि खरं म्हणजे मला या माऊलीने टिकून ठेवलं इथं. आणि खरं सांगायचं झालं तर मी इथं एक शाळेला येताना मला सोडत नव्हते तिकडे शाळेला, त्या शाळेचा म्हणजे जीव आपल्यावर भरपूर होता.
इकडं आपल्याला शाळेला मला सोडत नव्हते तेव्हा अख्खं गाव घेऊन शाळेपुढे गेली ती माझी मावडी आत्या. तर मला इथं पाठवलंच. विठ्ठल विठ्ठल तेव्हा